सातारच्या पालकमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय कल्ला. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एका कार्यक्रमात सातारचे पालकमंत्री म्हणून शिवेंद्रराजे हे व्हावेत अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आणि मग सुरू झाला राजकीय कल्ला. आता ऐकूया पुढे अंतर्मनमध्ये. जास्त होत नाही. माझी इच्छा आहे तुम्ही सातारचं पालकमंत्री व्हावं. बातमी करतील हे, पण माझी तर मनापासूनची इच्छा आहे आणि मी ही इच्छा व्यक्त साहेबांच्या जवळ पण केली होती. मी काय ऐकलं नाही. ग्रामीण विकास मंत्री यांचं काय वक्तव्य आहे ते ऐकतो, बघतो जरा काय बोलले ते. पण तुम्ही म्हणताय ते जर सत्य समजायचं झालं की तुम्ही काय म्हणला आता की त्यांनी शिवेंद्रराजे हे शिवेंद्रराजे भोसले सातारचे पालकमंत्री व्हावेत असं वक्तव्य केलं असं तुम्ही म्हटलं. मी काय ऐकलेलं नाही. पालकमंत्री कुठल्या जिल्ह्याचा कोण असावा हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांचा आहे. आणि त्यामुळं दोघांनी मिळून तिघांनी मिळून त्यावेळी निर्णय घेतला आणि माझ्याकडे सातारा जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे. जयकुमार गोरे तुम्ही पालकमंत्रीपदी यावं सातारा, ते हा विषय इथला नाही आहे. आणि शेवटी काही हे विषय मुख्यमंत्र्यांना आता सगळीकडचे पालकमंत्री नेमून टाकलेले आहेत. आता काही कुठं बदल व्हायचा विषय नाहीच आहे. ते आता कसं आम्ही दोघं कार्यक्रमाला होतो, कार्यक्रमात आपलं भाषणात झालेला विषय तो. जिल्हा बँकेच्या संदर्भात आता जयकुमार गोरेंचं प्रेम तुमच्यावर जास्त होत चाललं नाही आहे, चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे त्यांनी सांगितलं पालकमंत्री आता बदलावा आणि पालकमंत्री शंभूराज देसाईंच्या ऐवजी मला साताऱ्याचा पालकमंत्री मी आणि जयकुमार गोरे साहेब आम्ही एकत्रच आहोत, भाजपमध्ये आहोत, आमदार पण आहोत आणि प्रेम ओतू चाललंय असं आमच्या दोघांचा एकमेकावर पहिल्यापासून विश्वास होता आहे. आणि आम्ही नक्कीच भाजपसाठी म्हणून आम्ही दोघंही काम करतोय. आमच्यावर जबाबदाऱ्या एवढ्या मोठ्या मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. आणि जिल्हा बँकेचं जे आपण विचारताय, जिल्हा बँकेची अजून बरीच प्रक्रिया व्हायची आहे.